तर ही दृश्य आपण पाहतोय। मनसे नेते अविनाश जाधव आक्रमक झालेले आहेत। ठाण्यात अनेक जणांचे एबी फॉर्म चुकीच्या पद्धतीनं खरं तर यावर आक्षेप घेण्यात आल्याचा हा आरोप लगावण्यात आलेला आहे। चुकीच्या पद्धतीनं हे अर्ज बाद करण्यात आल्याचा हा आरोप लगावण्यात आला आणि त्यासाठीच आता मनसे नेते अविनाश जाधव आक्रमक झाले। आणि निवडणूक आयोगाच्या कुठल्याच डॉक्युमेंटमध्ये वोटर सर्टिफिकेट हवं असं लिहिलेलं नाहीये। बाहेरच्या प्रभागातून उभे राहिले का? बरोबर। बाहेरच्या प्रभागातून असेल तर मग लागेल त्याच प्रभागात असेल तर नाही। बरोबर। मला जर अधिकारीच उपस्थित नसेल साहेब तिथे तर मी काय करू? कुठून आणू दाखला, वोटर दाखला? मला सांगा। त्या तो अधिकारी तर असल्यामुळे तुमचा अधिकारी नाहीये ना सर जागेवर, म्हणून मला लेट झालाय ना। तो आलाच 11:15 वाजता तो अधिकारी, तर मला कसं ते मिळणार? त्या दिवशी त्याची ड्युटी 10ची आहे, तो 10ला जाऊन बसला पाहिजे ना। एवढं महत्वाचं निवडणुकीचं हे चालू आहे, कोणी येऊ शकतो तिथे। आणि सर ज्या दिवशी मी गेलो होतो 30 तारखेला तर मला बोलले होते सकाळी या, कारण आता शेवट लास्ट डे फॉर्म सबमिशनचा, आता आम्ही देऊ शकत नाही, तुम्ही उद्या तर सकाळी। आदल्या दिवशी पण यांनी जाऊन तो मागितला होता त्यांच्याकडे, तर आम्हाला एंट्रीज दिली नाही। जे लोकमान्य नगरला तिथे एंट्रीज दिली बोलले की फॉर्म सबमिशन चालू आहे, आता कोणी तुम्हाला काही पण देणार यात दोष कोणाचा? आमचा काय दोष आहे? आमचा काय दोष आहे? आणि ह्या कारणावरनं तुम्ही जर फॉर्म बाद करणार असाल तर मग या लोकांना काय, यांचे का लाड आहे? त्यांची जनतांचा निरंक आहे। म्हणजे तिथं 3 फॉर्म निरंकचे बाद झाले अपक्षांचे, पण सत्ताधारी उमेदवार तर होत नाहीये। मी बोलू का? ऍक्च्युली आम्ही त्याच्यासाठी ऍप्लिकेशन पण दिलेलं की तांत्रिक अडचणीमुळे आम्हाला टाइम झाला, तर त्या मॅडमनी ते रिक्वेस्ट म्हणजे ऍप्लिकेशन पण आहे की नाही। ऍक्च्युली त्यांनी ते पण बघितलं पाहिजे की हे जेन्युअन रिझनवर बोलतात की नाही। आम्ही त्याच्यासाठी ऍप्लिकेशन पण रेडी केलेलं, त्यांना देत होतो तर ते बोलले की नाही, 11ची वेळ होती, 11च्या वेळेच्या आत तुम्ही आला नाही तर मी ते सबमिट करणार नाही। आणि 11ला 5 का 10 मिनिटं असतानाच त्यांचे पोलीस अधिकारी बाहेर आले आणि त्यांनी बंद केलं आतमध्ये घ्यायचं। मग अजून 11 वाजले नव्हते तर तुम्ही आतमध्ये सोडायचं का बंद केलं? टाइम होता तेवढा 5-10 मिनिटाचा। त्यांनी त्यांच्या अधिकाराचा सरळ गैरवापर केला। सर दुसरी गोष्ट, कोणाच्या फॉर्म मध्ये काय कमी आहे हे विरोधकांना कसं काय आधीच कळतं? बरोबर, तेवढ्याच गोष्टींवर ऑब्जेक्शन येतं। अहो सर नाही ना, तेच सांगतोय, वेळेवर दिले गेले नाहीत कारण ते फॉर्म बाहेर लावलेच गेले नाही। ते लावले असते तर मग हे सगळे फॉर्म आधीच उडले असते। ते 3:30 वाजता लावले। सर 17 वाजून भरलेला आहे फॉर्म, तर एकटा होईल त्यांचा फॉर्म पण बाद होतो। जर आपल्या चेकवरती जर खाली साईन असेल तर चेक बाद होतो, बरोबर ना? तर त्यांच्या पडताळणीवरती सही नव्हती तरी त्यांचा फॉर्म ऍक्सेप्ट केला गेला। मी अर्ज दिलेले आहे तक्रार, हे बघा काय याच्यामध्ये तक्रार मी अर्ज दिलेला आहे मी, पण त्या तरी पण त्यांनी ग्राह्य धरलं। याच्यामध्ये काय चेकवरती साईन नाही केलं तर आपण चेक बाउन्स करतो, बरोबर ना? मग हे का बाउन्स होत नाही? मी लेखी अर्ज पण दिलेला आहे साहेब। मला ना या फॉर्मच्या बाबतीत तुम्ही अन्याय करता। अर्ज कुठे दिला? निवडणूक तिकडे त्या मॅडमकडे। कॉपी द्या। काल आम्ही पण एक तुम्हाला अर्ज दिलाय, काल 6 वाजता पुन्हा एक अर्ज दिलाय तुम्हाला। त्या अर्जाची कॉपी दाखव। काल तुम्हाला व्हॉट्सअपला पण आहे, तुमच्या व्हॉट्सअपला मी पाठवलं हे बघा ते खाली याची कॉपी तुमच्या ऑफिसला असेल। सर आता काय होणार पुढचं सांगतो। संजय मोरेंच्या विरोधात आता एक जण आहे, बरोबर आहे, तर त्यांनी मूळ फॉर्म मिळवले, आता त्याला पण विकत घेणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।